अगोदरच सांगतो, हा जो व्हिडिओ आहे ना, हा रॅपिड फायर व्हिडिओ आहे. रॅपिड फायर म्हणजे काय रे, एकदम स्पीडमध्ये चालणार आहे. 100 प्रश्न एकदम स्पीडमध्ये ह्या ठिकाणी तुमचे कव्हर करून घेणार आहे. तर चला तुमचा वेळ न घेता सुरू करतो. बघा, महाराष्ट्रातील पवनचक्कीचा जिल्हा कोणता आहे, म्हणजे एक धावती रिव्हिजन समजू शकता याला. तर महाराष्ट्रातील पवनचक्कीचा जिल्हा कोणता आहे, तर सातारा. ठाणे जिल्ह्यात गरम पाण्याची झरेकोटी आहे, तर वज्रेश्वर या ठिकाणी आहे. त्यानंतर महाराष्ट्रातील सीताफळासाठी प्रसिद्ध ठिकाण दौलताबाद, जे की छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यात आहे. त्यानंतर महाराष्ट्रातील अंजिरासाठी प्रसिद्ध ठिकाण राजेवाडीमध्ये अंजीर प्रसिद्ध आहे, राजेवाडीचे. उत्तर गोलार्ध, भारत हा देश कोणत्या गोलार्धात आहे, तर उत्तर गोलार्धात आहे. नंतर वीज चोरीमुक्त गाव ही संकल्पना राबवणारे पहिले गाव कोणते आहे, तर हिवरे बाजार हे जे आहे हे पहिलं गाव आहे ज्याने की वीज चोरीमुक्त गाव केलेलं आहे. ही संकल्पना राबवणारे पहिले गाव ठरलेले आहे हिरवे बाजार. त्यानंतर एकही साखर कारखाना नसलेला जिल्हा गडचिरोली. त्यानंतर शहाजीराजे यांची समाधी कुठे रे, होडीगरे हे जे आहे हे छत्रपती शहाजीराजे यांचं काय रे, समाधी स्थळ आहे. त्यानंतर हापूस आंब्यासाठी प्रसिद्ध महाराष्ट्रातील ठिकाण रत्नागिरी. त्यानंतर कलिंगासाठी म्हणजे टरबूजासाठी प्रसिद्ध अलिबाग. त्यानंतर चिकूसाठी घोलवडची चिकू. त्यानंतर सुपारीसाठी श्रीवर्धनची सुपारी. त्यानंतर बोरांसाठी प्रसिद्ध मेहरूंची बोरे. त्यानंतर महाराष्ट्रात एकूण किती जिल्हा परिषद आहे, 34 जिल्हा परिषद आहे. त्यानंतर शिक्षणाचे माहेरघर कोणत्या शहरास, पुण्यास म्हणतात. मुस्लिम धर्मातील पवित्र सण रमजान ईद. त्यानंतर ख्रिश्चन धर्मातील पवित्र सण नाताळ. त्यानंतर जैन धर्माचे संस्थापक वर्धमान महावीर. त्यानंतर ख्रिश्चन धर्माचे संस्थापक येशू ख्रिस्त. त्यानंतर शीख धर्माचे संस्थापक गुरु नानक. त्यानंतर 221 नंबरचं बघा, इस्लाम धर्माचे संस्थापक. बघा, इस्लाम धर्माचे संस्थापक कोण आहे रे, मोहम्मद पैगंबर. एका डझनमध्ये किती वस्तू असतात रे, 12 वस्तू असतात. एक दास्ता म्हणजे किती रे, 24. त्यानंतर एक रिम म्हणजे किती, 20 दास्त्याची एक रिम होती. नंतर एक तोळा म्हणजे किती ग्राम. बघा, तुम्ही जेव्हा काही सोनाराच्या दुकानामध्ये जाता त्या ठिकाणी तुम्हाला ही गोष्ट माहीत पाहिजे. 1 तोळा 2 तोळा आहे, तर 1 तोळा म्हणजे किती ग्राम रे, एका तोळ्यात टोटल किती ग्राम असते, 10 ग्रॅम असते. त्यानंतर एका क्विंटल म्हणजे किती किलोग्राम असते रे, 100 किलोग्रामचा काय होतं रे, 1 क्विंटल होतो. त्यानंतर 1 टन म्हणजे किती किलोग्राम रे, तर 1000 किलोग्राम. किती रे, 1000 किलोग्राम म्हणजेच काय, 1 टन. त्यानंतर द्रव मोजण्याचे परिमाण काय होतं रे, लिटर. गणपती या देवाचे वाहन कोणते आहे, उंदीर. सरस्वती देवीचे वाहन, पोलीस भरतीमध्ये असे प्रश्न विचारतात बरं का. सरस्वती देवीचे वाहन कोणते आहे, मोर. त्यानंतर विवा शिरवाडकर यांचे टोपण नाव कुसुमाग्रज. त्यानंतर कृष्णाजी केशव दामले यांचे टोपण नाव केशवसूत. त्यानंतर नारायण मुरलीधर गुप्ते यांचे टोपण नाव कवी बी. त्यानंतर संत रामदास यांचे पूर्ण नाव नारायण सूर्याजी ठोसर. त्यानंतर राम गणेश गडकरी यांचं टोपण नाव गोविंदाग्रज. त्र्यंबक बापूजी ठोंबरे यांचं टोपण नाव बालकवी. केशवकुमारचं पूर्ण नाव आहे प्रल्हाद केशव अत्रे, जे की केशवकुमार या नावाने लेखन करत होते. त्यानंतर समोरचं आहे, भारतात कोणत्या राज्यात रबराची सर्वाधिक लागवड होते, तर केरळ राज्यात भारतात सर्वाधिक जास्त रबराची लागवड होते. त्यानंतर भारताच्या उत्तरेला कोणता पर्वत आहे, तर हिमालय पर्वत आहे. दरवाजांचे शहर कोणत्या शहरास म्हणतात, इथे लक्षात ठेवा, 52 दरवाजाचे शहर. काय रे, 52 दरवाजाचे शहर कोणत्या शहरास म्हणतात, तर छत्रपती संभाजीनगर या शहरास म्हणतात, जे की पुराण नाव आहे त्याचं औरंगाबाद. त्यानंतर पोलो या खेळाचा उगम कोणत्या राज्यात झालेला आहे, पोलो या खेळाचा उगम झालेला आहे मणिपूर राज्यात. भारतातील पहिले इंटरनेट न्यायालय कोणते आहे, तर ते आहे अहमदाबाद न्यायालय, जे की गुजरात या ठिकाणी आहे. त्यानंतर पेंच राष्ट्रीय उद्यान कुठे आहे, तर नागपूर. नायगाव राष्ट्रीय उद्यान कुठे, राष्ट्रीय उद्यान गोंदिया. गुगामल राष्ट्रीय उद्यान मेळघाट. लक्षात ठेवा, पेंच कुठे, नागपूरमध्ये. नायगाव कुठे, गोंदियामध्ये. गुगामल कुठे, मेळघाटमध्ये. जगातील सर्वाधिक पवन ऊर्जा. बघा, जगातील सर्वाधिक पवन ऊर्जा असणारा देश कोणता आहे, चीन. या देशाकडे सर्वात जास्त काय रे, पवन ऊर्जा आहे, म्हणजेच काय रे, हवेपासून निर्मित केलेली ऊर्जा आहे. सर्वाधिक वेळा विश्वकप क्रिकेट विजेता देश ऑस्ट्रेलिया. भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती कोण होत्या रे, प्रतिभाताई पाटील. त्यानंतर अण्णा हजारे यांचे पूर्ण नाव काय होते, किसन बाबूराव हजारे हे यांचं पूर्ण नाव आहे. अण्णा हजारेचं पूर्ण नाव काय रे, किसन बाबूराव हजारे. त्यानंतर अण्णा हजारे यांचं गावाचं नाव काय रे, राळेगण सिद्धी हे यांचं गावाचं नाव आहे अण्णा हजारांचं. महाराष्ट्रामध्ये शहरात किती हाडं असतात रे, 206. कुत्रा चावल्यास कोणता रोग होतो रे, तर तो होतो रेबीज. त्यानंतर हिंदू धर्मातील पवित्र ग्रंथ रामायण आणि महाभारत. त्यानंतर ख्रिश्चन धर्मातील पवित्र ग्रंथ बायबल. मुस्लिम धर्मातील पवित्र ग्रंथ कुराण, कोणता रे, कुराण. त्यानंतर शीख धर्मातील गुरु ग्रंथ साहेब. त्यानंतर पारशी धर्मातील पवित्र ग्रंथ. IMP प्रश्न विचारता परीक्षेवर जास्त विचारलेले झेंदावेस्ता. हे जो झेंदावेस्ता हा जो ग्रंथ आहे हा पारशी धर्मातला काय रे, पवित्र ग्रंथ आहे. ज्यू धर्मातील पवित्र ग्रंथाचे नाव काय, ज्यू धर्मातील तोराह हा जो आहे ज्यू धर्मातील पवित्र ग्रंथ आहे, कोणता रे, तोराह. त्यानंतर जैन धर्मातील जे आहे आगम ग्रंथाचं नाव आहे, जैन धर्मातील पवित्र ग्रंथ कोणता आहे, आगम. त्यानंतर बौद्ध धर्मातील पवित्र ग्रंथाचे नाव त्रिपिटक.
काय रे त्रिपिटक. हिंदू धर्माचे प्रार्थनास्थळ मंदिर. त्यानंतर शीख धर्माचे प्रार्थनास्थळ चर्च. मुस्लिम धर्माचे प्रार्थनास्थळ मशीद. त्यानंतर शीख धर्माचे प्रार्थनास्थळ गुरुद्वार. त्यानंतर पारशी धर्माचे प्रार्थनास्थळ अग्यारी. लक्षात ठेवा, परीक्षेला प्रश्न विचारला होता, अग्यारी हे जे प्रार्थनास्थळ हे कोणत्या धर्माशी संबंधित आहे, तर ते कोणत्या धर्माशी संबंधित आहे, तर ते आहे पारशी धर्माशी संबंधित. सिनेगॉग हे जे प्रार्थनास्थळ हे कोणत्या धर्माशी संबंधित आहे, तर ज्यू या धर्माशी संबंधित आहे. त्यानंतर जैन धर्माचे प्रार्थनास्थळ मंदिर. बौद्ध धर्माचे प्रार्थनास्थळ जे आहे विहार. त्यानंतर महाराष्ट्राचे राज्याचे लोकनृत्य लावणी आणि कोळी नृत्य. आंध्र प्रदेश या राज्याचे लोकनृत्य कोणतं आहे, तर कुचिपुडी. त्यानंतर ओडिसाचे लोकनृत्य ओडिशी. त्यानंतर उत्तर प्रदेशचे कोणतं लोकनृत्य आहे, कथ्थक. त्यानंतर उत्तर प्रदेशचं कथ्थक रिपीट झालं का, 272चं आहे. पंजाबचे लोकनृत्य कोणते, भांगडा. राजस्थानचे लोकनृत्य घुमर. त्यानंतर गुजरातचे लोकनृत्य गरबा आणि दांडिया. गुजरातचे लोकनृत्य कोणते आहे, गरबा आणि दांडिया. तामिळनाडूचे भरतनाट्यम. केरळचे कथकली आणि मोहिनीअट्टनम. शास्त्रीय नृत्य कथकली आणि मोहिनीअट्टनम. त्यानंतर दररोज प्रकाशित होणारे प्रसिद्ध होणारे दैनिक, त्याला दैनिक म्हणतो. दर आठवड्याला साप्ताहिक. दर वर्षाला वार्षिक. त्यानंतर दर 3 वर्षाला त्रिवार्षिक. दर 5 वर्षाला पंचवार्षिक प्रकाशित होणारे. लक्षात ठेवा, क्रिकेटमध्ये 11 खेळाडू असतात, फुटबॉलमध्ये सुद्धा 11 खेळाडू असतात, हॉकीमध्ये सुद्धा 11 खेळाडू असतात. लक्षात ठेवायचे, क्रिकेट, फुटबॉल, हॉकी किती खेळाडू असतात रे, 11. त्यानंतर आत्ताच खो खोचे सामना झालेला आहे दिल्लीमध्ये, तो कोणी जिंकलेला आहे, तर महिलांचा सुद्धा विजेता भारत आहे आणि पुरुषांचा सुद्धा विजेता संघ जो ठरलेला आहे तो भारत ठरलेला आहे. त्यानंतर व्हॉलीबॉलमध्ये किती खेळाडू असतात रे, तर व्हॉलीबॉलमध्ये टोटल खेळाडू 6 राहतात. खो खोमध्ये 9, व्हॉलीबॉलमध्ये 6, कबड्डीमध्ये किती असतात रे, 7 खेळाडू असतात एका पार्टीचे. त्यानंतर सारे जहाँ से अच्छा या गीताचे लेखक कोण आहे, तर मोहम्मद इक्बाल हे जे आहे ह्या गीताचे लेखक आहे. जनगण मन या गीताचे लेखक कोण आहे, रवींद्रनाथ टागोर. त्यानंतर वंदे मातरम बंकिम चटर्जी. त्यानंतर आझाद हिंद सेनेचे संस्थापक कोण होते रे, रासबिहारी बोस. त्यानंतर आझाद हिंद सेनेची स्थापना कुठे झालेली आहे, सिंगापूर या ठिकाणी झालेली आहे. आझाद हिंद सेनेचे नेतृत्व कोणी केलं तर सुभाषचंद्र बोस यांनी केलं. त्यानंतर इन्कलाब जिंदाबाद घोषणा कोणी दिली रे, मोहम्मद इक्बालांनी. 5 डझनमध्ये किती वस्तू येतात, 12 पंचे 60. त्यानंतर किती इंच म्हणजे 1 फूट, तर 12 इंचाचं काय होतं रे, 1 फूट होतो. 1 फूट म्हणजे किती सेंटीमीटर आहे, तर लक्षात ठेवा 1 फूट म्हणजे किती, 30 सेंटीमीटर. स्केल राहते आपली 30 सेंटीमीटरची, म्हणजे किती रे, 1 फुटाची स्केल राहते. 1 मीटर म्हणजे किती सेंटीमीटर रे, तर 100 सेंटीमीटरचा काय होतो रे, 1 मीटर होतो. त्यानंतर ह्या ठिकाणी आपल्या आता बघा, या ठिकाणी 300 प्रश्न आपण कव्हर केलेले आहे, म्हणजे 201 पासून ते 300पर्यंत. आत्तापर्यंत तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. व्हिडिओनंतरचे व्हिडिओ तुम्ही बघू शकता. मी तुमचे 8 मिनिटातच 100 प्रश्न या ठिकाणी कव्हर करून दिले. एकदम रॅपिड फायरमध्ये रिव्हिजन घेतलेली आहे, जेणेकरून तुम्हाला ते आकलन झालेलं असेल त्याचं. व्हिडिओनंतरच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.